राज्यात आज काय घडलं पाहूया फक्त 90 सेकंदात। अजित पवारांनी टोक गाठलं। कुख्यात गुंड गजा मारण्याच्या पत्नीला आणि आंदेकराच्या घरात दोघींना तिकीट, आंदेकर तुरुंगातून निवडणूक लढवणार। पुण्यात भाजपा आणि शिवसेनेची युती तुटली नाही। एबी फॉर्म दिलेत पण काही ठिकाणी दिले नाहीत। उदय सामंतांनी युतीचं चित्र स्पष्ट केलं। निष्ठावान कार्यकर्त्याला भाजपाने डावलून दिलं। लहू बालवडकरांना तिकीट। अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत अमोल बालवडकर प्रभाग क्रमांक 9 मधून लढणार। मुंबईत शिंदे गटानं धनुष्यबाणावर लढाईची ऑफर दिली पण भाजपावरील अटळ निष्ठेनं पाय अडला। अक्षता तेंडुलकरांची वार्ड क्रमांक 192 मधून माघार। बलाढ्य भाजपासमोर जागा वाटपात बाजी। शिंदेचे 2 मोहरे अडून राहिलेत। मुंबईत 227 पैकी 90 जागा मिळवल्या। शिंदेच्या उदय सामंत आणि राहुल शेवाळे यांच्या फॉर्म्युलाची कहाणी। विश्वासघात करून केलेला अपमान कदापि सहन करणार नाही म्हणत रामदास आठवलेंनी दिला भाजपाला धक्का। मुंबईतील 39 वॉर्डात रिपाईचे उमेदवार रिंगणात उतरवले। भाजपाच्या चांदा ते बांदापर्यंत आयारामांना पायघड्या घालत रेड कार्पेट। नवनाथ बनला सुद्धा बक्षिसी। सुषमा अंधारेंचा केशवराव म्हणत फक्त 8च शब्दात खोचक टोला। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करा।